आहे जम्मू काश्मीर पहलगाममध्ये आणि 1 वर्ष होत आहे की आता पहलगाममध्ये हल्ला झाला होता। अर्थातच 22 एप्रिलचा तो दिवस आणि हीच ती व्हॅली आहे बैरन व्हॅली। याच ठिकाणी जो आहे हल्ला या ठिकाणी आज झाला होता। अजून देखील ही बैरन व्हॅली पर्यटनासाठी जी आहे ती बंद आहे। पण सध्या मी बरोबर त्या बैरन व्हॅलीच्या खाली आय लव्ह पहलगाम म्हणून एक सेल्फी पॉइंट करण्यात आलेला आहे। त्या सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी आलेलो आहे आणि अर्थातच बघू शकतो की पहलगाम जिल्ह्यामध्ये जेवढेही पर्यटक आलेले आहेत ते सध्या या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी फोटो घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत। आणखी अर्थातच अत्यंत सुंदर असं हे ठिकाण आहे, कारण की या ठिकाणी ग्रुप फोटो असेल, फॅमिली फोटो असेल, तो तर आलेल्या पर्यटकांसाठी किंवा आपल्या भारतीय नागरिकांसाठी या ठिकाणी काढायला मिळत आहे। पण इतकंच नव्हे तर या ठिकाणी काही छोटे दुकान आहेत, छोटे व्यावसायिक देखील आहेत। तर कुठेतरी या ठिकाणी लगभग मला मागील 2 दिवसांमधनं ही पाहायला मिळत आहे। आणखी अर्थातच संपूर्ण पहलगाममध्ये जेवढ्या परीने पर्यटक जे आहेत दिसायचे ते आता दिसत नाहीत। अगदी या सेल्फी पॉइंटच्या मागच्या बाजूला ही नदी आहे आणि नदीच्या काठाला बघू शकतो काही कालच्या वेळेस आपल्याला काही नागरिक दिसले नव्हते, पण मात्र या सेल्फी पॉइंटच्या लगत जी नदी वाहत आहे त्या नदीजवळ आपल्याला चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत पर्यटक या ठिकाणी दिसून येत आहेत। अर्थातच समजा पाहायला गेलं तर पहलगाममध्ये फिरण्यासाठी पसंती जी आहे ते नागरिक देत आहेत, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहेत आणि त्यामुळे कुठेतरी इथले जे स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांना देखील नाहक त्रास होतोय, नुकसानीला सामोरं जावं लागत आहे। अर्थातच आता देखील बघू शकतो या सेल्फी पॉइंट जवळ आपल्याला काही नागरिक दिसत आहेत, फोटो सेशन करताना दिसून येत आहेत। इतकं सुंदर रित्या या ठिकाणी हे बनवण्यात आलेलं आहे। संध्याकाळच्या वेळेस देखील हे प्रचंड सुंदर दिसतं असं देखील ऐकण्यात आलेलं आहे। अर्थातच पाहायला गेलं तर वेगवेगळ्या ठिकाणावरून हे सगळे नागरिक जे आहेत ते फिरायला येत असतात आणि सेल्फी पॉइंट दिसल्यानंतर रस्त्याजवळ जे आहेत त्या गाड्या थांबत असतात। अर्थातच आत्ता पण एक गाडी आपण बघू शकतो, सेल्फी पॉइंट आहे म्हणून जे इकडचे वाहन चालक आहेत ते या ठिकाणी पर्यटकांना जे आहे थांबवत असतात, फोटो घेण्यासाठी जे आहेत येत असतात आणि त्यामुळे आत्ता पण बघू शकतो एक गाडी या ठिकाणी थांबलेली आहे आणि आलेली आहे। बघू शकतो दुकानं देखील आहेत बाजूला, शॉल घ्यायच्या असतील, किचन्स घ्यायचे असतील, आपल्याला पेन्स घ्यायचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत या ठिकाणी छोटे व्यावसायिक जे आहेत ते देखील दिसताना दिसून येत आहेत। याच्यामध्ये बघू शकतो एक शॉल विक्रेता आहे या ठिकाणी एका ग्राहकाला जो आहे तो आपला ग्राहक बनवू इच्छितो आणि त्याला विचारतो आहे की व्यवसाय होतोय का, आणि त्यामुळेच समजा पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक जे आहेत सेल्फी पॉईंट जवळ हे येताना दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम।